पीपीएफ अकाउंट एका ब्रेंचमधून दुसऱ्या ब्रेंचमध्ये कसं ट्रान्सफर करायचं? काय असते प्रोसेस? माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचे खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसातून बँकेत इतर पोस्ट ऑफिसात ट्रान्सफर करू शकता. सरकारने निवृत्तीसाठी पैसे साठवणे किंवा गुंतवणूक करण्यासाठी योजनांचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेचा सुद्धा समावेश आहे. या योजनेत कर लाभ, व्याजाचा आकर्षक दर, निश्चित परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षा असते. पीपीएफ खात्याचा कालावधी 15 वर्षांचा असतो. 15 वर्षांच्या कालावधीत तुमचे खाते सध्याच्या बँकेतून इतर बँकेत नेण्याची गरज, चांगली सेवा मिळणे, बँकेत जाण्याची अडचण, तुम्ही शहर सोडून जाणाऱ्या कारणांमुळे भासू शकते. कुठेही खाते असल्यास तुम्ही तुमचे खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसातून बँकेत इतर पोस्ट ऑफिसात ट्रान्सफर करू शकता. पीपीएफ अकाउंट फीचर्स. सर्व व्यक्तींसाठी ही योजना आहे. मिनिमम वार्षिक डिपॉझिट 500 रुपये. मॅक्झिमम वार्षिक डिपॉझिट 1.5 लाख रुपये. व्याजदर 7.1%. 7व्या वर्षापासून पैसे काढण्याची परवानगी आहे. पीपीएफवर कर्ज सुविधा उपलब्ध आहेत. इन्कम टॅक्समध्ये सूट. पीपीएफ रक्कम कधी, किती वर्षांनी काढता येते? आर्थिक वर्षात फक्त एकदाच काढता येते. 7व्या वर्षापासून पैसे काढू शकता. एकूण शिल्लक रकमेपैकी 50% रक्कम काढू शकता. पीपीएफ अकाउंट कसे ट्रान्सफर करायचे? ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पीपीएफ खाते उघडले आहे, तिथून तुमचा ट्रान्सफर ॲप्लिकेशन फॉर्म घ्या. ज्या शाखेत तुम्ही अकाउंट ट्रान्सफर करू इच्छिता त्या शाखेचा संपूर्ण पत्ता नमूद करून ट्रान्सफर ॲप्लिकेशन फॉर्म भरा. तुमचा अर्ज मिळाल्यावर सध्याची शाखा ट्रान्सफर प्रक्रिया सुरू करेल. तुमची सध्याची शाखा आवश्यक कागदपत्रे नवीन शाखेत पाठवेल. नवीन शाखा तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. नवीन शाखेत नवीन पीपीएफ अकाउंट उघडण्याचा फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करा. नवीन शाखेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. संपूर्ण ट्रान्सफर प्रक्रियेला सुमारे 1 महिना लागू शकतो.